वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। अध्याय 3 भक्तीच्या कष्टाची निवृत्ती। नारद म्हणाले, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री शुकदेवांनी सांगितलेल्या भागवत शास्त्राची कथाद्वारा मी उज्ज्वल ज्ञान यज्ञ करीन। हा यज्ञ कोठे गेला पाहिजे ते ठिकाण आपण मला सांगा। आपण वेद जाणणारे आहात, तेव्हा शुकांनी सांगितलेल्या शास्त्राच्या महिमा आपण मला सांगा। श्रीमद भागवताची कथा किती दिवसांनी सांगितली पाहिजे व ती कथन करण्याची विधीही आपण मला सांगा। सनकादिक म्हणाले, नारद मुनी, आपण कोठे विनम्र आणि विवेकी आहात, आम्ही आपणास सविस्तर सांगतो, ऐका। हरिद्वार जवळ आनंद नावाचा एक घाट आहे। तेथे अनेक ऋषी वास्तव्य करून आहेत। तसेच देवता आणि सिद्ध पुरुषही त्या स्थानाची लाभ घेतात। नाना प्रकारचे वृक्ष आणि वेली यांनी व्याप्त असे हे ठिकाण असून तेथे कोमल रसरशीत वाळू पसरलेली आहे। हा घाट एकांतात असून अत्यंत रमणीय आहे। तेथे नेहमी सोनेरी कमळाचा सुगंध दरवळत असतो। त्यांच्या जवळ राहणारे परस्पर वैरभाव असणारे प्राणीही एकमेकांशी वैर करीत नाहीत। आपण त्या ठिकाणी ज्ञान यज्ञ करावा। तेथे विशेष काही प्रयत्न न करताही कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल। आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि वृद्ध अवस्थेत पडलेले ज्ञान आणि वैराग्याला आपल्या बरोबर घेऊन भक्ती कथास्थानी येईल। जेथे श्रीमद भागवत कथा चालू असते तेथे भक्ती इत्यादी स्वतःहून जातील। तेथे कथेचे शब्द कानी पडताच या तिघांना तारुण्य प्राप्त होईल। सूत म्हणाले, असे म्हणून सनकादिकांनीही नारदांबरोबर श्रीमद भागवत कथा अमृत ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगा तटाकी आले। ज्यावेळी हे सर्वजण गंगा तटाकी पोचले त्याच वेळी भूलोक, देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे तेथे जाण्यासाठी धांदल उडाली। भागवत कथा अमृत पानासाठी जे रसिक विष्णू भक्त होते ते सर्व धावत आधी आले। भृंगू, वशिष्ठ, च्यवन, गौतम, मेधातिथी, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाखल, मार्कंडेय, दत्तात्रेय, पिंपलाद, योगेश्वर, व्यास आणि पराशर, छाया, शुक, जांजली आणि जुहद असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र, शिष्य आणि पत्नी समवेत प्रेमभराने तेथे आले। त्याखेरीज वेद, उपनिषद, मंत्र, तंत्र, 17 पुराणे आणि 6 शास्त्रे तेथे मूर्त रूप धारण करून आली। गंगा आदी नद्या, पुष्कर आदी सरोवरे, सर्व तीर्थक्षेत्र, सर्व दिशा, दंडकारण्य आदी अरण्य, हिमालय आदी पर्वत, तसेच देव, गंधर्व, दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले। स्वतःस श्रेष्ठ समजणारे जे आपणहून आले नाही त्यांची महर्षी भृंगूंनी समजूत घालून त्यांना आणले। त्यावेळी श्रीकृष्ण भक्त सनकादिक नारदांनी दिलेल्या उच्च आसनावर कथाकार म्हणून कथा ऐकण्यासाठी त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला। श्रोत्यांमध्ये वैष्णव, विरक्त, संन्यासी आणि ब्रह्मचारी पुढे येऊन बसले तर नारद मुनी त्या सर्वांच्या पुढे बसले। एका बाजूला ऋषीगण, एकीकडे देवता, एकीकडे वेद, उपनिषद, एकीकडे तीर्थक्षेत्र बसली, तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या। त्यावेळी सगळीकडे जय जयकार, नमस्कार आणि शंखाचे आवाज होऊ लागले। तसेच बुक्का, गुलाल, फुले इत्यादींची उधळण होऊ लागली। काही प्रमुख देव तर विमानात बसून सभेत बसलेल्या सर्व लोकांवर
कल्पवृक्षांच्या फुलांची उधळण करू लागले. सूत म्हणाले, अशा प्रकारे जेव्हा सर्वजण एकाग्रचित्त झाले तेव्हा सनकादिक ऋषी मुनिवर नारदांना श्रीमद भागवत कथाचे महात्म्य स्पष्ट करून सांगू लागले. सनकादिक म्हणाले, आता आम्ही आपल्या या शुकशास्त्राच्या भागवत शास्त्राच्या महिमा सांगतो. यांच्या केवळ श्रवणाने मुक्ती हाती लागते. श्रीमद भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावे. या कथेचे श्रवणाने श्रीहरी हृदयात विराजमान होतात. या ग्रंथाचे 18,000 श्लोक आणि 12 स्कंद आहेत. यात श्री शुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे. आपण हे भागवत शास्त्र लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत एक क्षणभर का होईना या शुकशास्त्राची कथा कानी पडत नाही, तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसार चक्रात भटकत राहतो. इतर अनेक शास्त्रे आणि पुराणे ऐकून काय लाभ होणार? त्यामुळे तर भ्रम उत्पन्न होते. मुक्ती देण्यासाठी केवळ भागवत शास्त्रच पुरेसे आहे. ज्या घरात नित्य श्रीमद भागवताचे कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात त्यांचे सारे पाप नष्ट होऊन जाते. हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेय यज्ञ या शुकशास्त्राच्या 16व्या भागाचीही बरोबरी करू शकत नाहीत. हे तपोधन हो. जोपर्यंत मनुष्य मात्र श्रीमद भागवताचे अवधानपूर्वक श्रवण करीत नाही, तोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये पापांनी ठाण मांडलेले असते. फलाच्या दृष्टीने पाहिले तर गंगा, गया, काशी, पुष्कर किंवा प्रयाग ही तीर्थेही शुकशास्त्रा कथेची बरोबरी करू शकत नाहीत. जर आपल्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद भागवताच्या अगर चतुर्थांश श्लोकाचे स्वमुखाने नित्य नियमाने पाठ करीत जा. ओंकार, गायत्री मंत्र, पुरुषोक्त, तिन्ही वेद, श्रीमद भागवत कथा, ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र, सूर्य भगवान, प्रयाग, सवस्त्र-रूप, काल, ब्राह्मण, अग्निहोत्र, गाय, 12शी तिथी, तुळस, वसंत ऋतू आणि भगवान पुरुषोत्तम या सर्वांना बुद्धिमान लोक तत्वता समान मानतात. जो पुरुष नित्य अर्थासहित श्रीमद भागवत शास्त्र पठण करतो त्यांच्या कोट्यावधी जन्माचे पाप नाहीसे होते. यात मुळीच शंका नाही. जो मनुष्य नियमितपणे भागवताच्या अधर्या किंवा चतुर्थांश हा होईना श्लोकाचा पाठ करतो त्याला राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. नित्य भागवताचा पाठ करणे, भगवंतांचे चिंतन करणे, तुळशीला पाणी घालणे आणि गायीची सेवा करणे हे सर्व एकसारखे आहे. जो पुरुष अंतकाळी श्रीमद भागवत ऐकतो भगवान त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्याला वैकुंठ धामाला नेतात. जो पुरुष सुवर्ण सिंहासनासह भागवतांचे दान विष्णू भक्ताला देतो त्याला भगवंतांचे सायुज्य पद अवश्य प्राप्त होते. ज्या अज्ञानी माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात चित्त एकाग्रता करून भागवत अमृताचे थोडासा सुद्धा आस्वाद घेतला नाही त्याने आपला सर्व जन्म चांडाळ आणि गाढवासारखा व्यर्थ घालविला. एवढेच नव्हे तर आपल्या मातेला केवळ प्रसव वेदना देण्यासाठीच तो जन्माला आला. ज्याने हे शुकशास्त्र थोडे सुद्धा ऐकले नाही तो पापात्मा जिवंत असून मेल्यासारखाच आहे. सर्व लोकातील इंद्रादी प्रधान देवताही असेच म्हणतात की पृथ्वीला भारभूत असणाऱ्या अशा पशुतुल्य माणसांचा धिक्कार असो. कोट्यावधी जन्मातील पुण्य संचयानंतर प्राप्त होणारी
ही श्रीमद्भागवत कथा जगात दुर्लभच आहे. नारद मुने, आपण बुद्धिमान आणि योगी आहात. आपण प्रयत्नपूर्वक ही कथा ऐका. ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसाचेच असे काही बंधन नाही. नेहमी ऐकणेच चांगले. ही कथा सत्याचरण आणि ब्रह्मचर्य पालनपूर्वक ऐकणे उत्तम समजले गेले आहे. परंतु कलियुगात असे होणे कठीण असल्याने ही कथा ऐकण्याच्या शुकमुनींनी सांगितलेल्या विशेष विधी समजावून घेतला पाहिजेत. कलियुगात पुष्कळ दिवसापर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणे, नियमाचे बांधील राहणे आणि केवळ एखाद्याच पुण्यकार्याला वाहून घेणे अवघड असल्याने 7 दिवसाच्या श्रवणाचा विधी सांगितला आहे. श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते तेच फळ 7 दिवसाच्या श्रवण विधीमध्ये श्री शुकदेवांनी सांगितले आहे. मनाचा निग्रह नसणे, रोगग्रस्तता आणि कमी आयुष्य तसेच कलियुगातील अनेक दोष यामुळे सप्ताह श्रवणाचेच विधान सांगितले आहे. जे फळ तप, योग आणि समाधीमुळे मिळत नाही ते संपूर्ण फळ सप्ताह श्रवणाने सहजगत्या प्राप्त होते. सप्ताह श्रवण यज्ञ, व्रत, तप, तीर्थयात्रा, योग, ध्यान आणि ज्ञान या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. अहो, याचे वैशिष्ट्य काय वर्णन करावे. हे सप्ताह श्रवण तर सर्वात श्रेष्ठ आहे. शून्यकांनी विचारले, ही तर आपण मोठी आश्चर्याची गोष्ट सांगितली. हे भागवत पुराण निश्चितच योग्यवेत्ते ब्रह्मदेव याचे अधिकारण असणाऱ्या श्री नारायणाचेच निरूपण करीत आहेत. पण मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान इत्यादी सर्व साधनांना तिरस्कार करूनही या युगात या पुराणाची ख्याती कशी झाली. सूत म्हणाले, हे पृथ्वीतल सोडून स्वधामाला गोलोकाला जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले तेव्हा त्यांच्या तोंडून 11व्या स्कंदातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवांनीही असेच विचारले होते. उद्धव म्हणाले, हे गोविंदा, आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामास जाऊन इच्छिता, परंतु माझे मन चित्ताग्रस्त आहे. माझी चिंता ऐकून त्याचे निरसन करून आपण माझे समाधान करा. आता घोर कलियुग आलेच आहे. आता पुन्हा अनेक दृष्ट प्रगट होतील. त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुषी क्रूर स्वभावाचे होतील तेव्हा त्यांच्या भाराने दबून गेलेली ही गायरूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल. हे कमलनयना, मला तर हिचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणीही दिसत नाही. म्हणून हे भक्तवत्सला, साधू पुरुषावर कृपा करून आणि येथून जाऊ नका. भगवान आपण निराकार आणि चिन्मय असूनही भक्तांसाठीच हे सगुण रूप धारण केले आहे. तर मग आपल्या वियोग झाल्यावर ते भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील. निर्गुणांची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत. यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा. प्रभास क्षेत्रामध्ये उद्धवाचे हे वचन ऐकून भगवान विचार करू लागले की भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल. तेव्हा भगवंतांनी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धाम पाहून त्यांनी या भागवत रूपी समुद्रात प्रवेश केला. म्हणून ही भगवंतांची प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे. भागवताची आराधना, श्रवण, पठण किंवा दर्शन सुद्धा मनुष्याची पापे नष्ट करते. असे असल्याने यांचे सप्ताह श्रवण सर्वश्रेष्ठ मानले गेले आहेत. आणि कलियुगात तर अनह्य सर्व साधने दुय्यम समजून यालाच सर्वश्रेष्ठ धर्म मानले आहेत. कलियुगात हाच एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख, दारिद्र्य, दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो
आणि काम क्रोधादी शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो. भगवंतांच्या मायेपासून सुटका होणे जेथे देवतांनाही अवघड आहे, तेथे मनुष्याची सुटका कशी होणार. म्हणून मायापाश सुटण्यासाठी सुद्धा सप्ताह श्रवणाची विधी सांगितली आहे. सूत म्हणाले, शौनका, ज्यावेळी सनकादिक मुनिवर्य सप्ताह श्रवण विधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते, त्यावेळेला सभेत एक आश्चर्य घडले. ते मी तुला सांगतो, ऐक. तारुण्य अवस्थात प्राप्त झालेले आपल्या 2 पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूप भक्ती जेथे अकस्मात प्रगट झाली, ती मुखाने श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव या नामाचा वारंवार जयघोष करीत होती. तेव्हा सभासदांनी सुंदर वेश धारण केलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तेथे आल्याचे पाहिले. मुनींच्या मध्ये हेच आगमन कसे झाले याविषयी सभेतील सर्वजण तर्क वितर्क करू लागले. तेव्हा सनकादिक म्हणाले की भागवत कथेच्या अर्थातून आत्ताच ही येथे प्रगट झाले आहे. हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रासह अत्यंत विनम्र भावाने सनत्कुमारांना असे म्हणाली. भक्ती म्हणाले, कलियुगात माझे लोप झाला होता. कथा अमृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केलेत. आपण मला आता असे सांगा की मी कोठे राहू. हे ऐकून सनकादिक तिला म्हणाले, तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी, त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी आहे, त्यांचा भव रोग नाहीस करणारी आहे. म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करून राहा. या कलियुगातील दोषांना लोकांवर प्रभाव पडणारा असला तरी तुझ्यावर त्या दोषांची दृष्टी सुद्धा पडू शकणार नाही. अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्तांच्या हृदयात विराजमान झाली. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे, ते भले निर्दय का असेनात परम धन्य आहेत. कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधामाला गोलोक सोडून भक्तांच्या हृदयात येऊन निवास करतात. या पृथ्वीतलावर हे भागवत साक्षात परम ब्रह्माचे स्वरूप आहे. याची माहिती याहून अधिक आम्ही किती म्हणून वर्णन करावी. भागवताच्याच आश्रयाने त्यांचे कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्णांची सारूप्य मुक्ती प्राप्त होते. म्हणून याखेरीज अनन्य धर्माचरणांची काय गरज आहे. अध्याय 3 समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.